तर महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। याच दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी झेडपी निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करतायत। दोन्ही पक्षांमध्ये चिन्हावरून खलबत सुरू आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। दोन्ही राष्ट्रवादींची विलीनीकरणाच्या दिशेने वाटचाल। अजित पवारांच्या बारामतीत बैठका। दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांची एकत्रित बैठक। जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळावर लढणार। एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली, तर शिवसेनेनंही दुसऱ्या क्रमांकाच्या जागा पटकावल्या। मात्र या निवडणुकीत महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारशी चमक दाखवता आली नाही। याच पराभवातून धडा घेत आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवारांनी नवी रणनीती आखल्याची चर्चा आहे। मतांचं विभाजन रोखण्यासाठी अजितदादा काका शरद पवारांच्या साथीनं ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या अपयशानंतर दोनही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये शनिवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला स्वतः शरद पवार, त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे उपस्थित होते। यापुढच्या निवडणुका या देखील एकत्रित लढण्यावरती देखील एकमत झाल्याची चर्चा आहे। मात्र दुसरीकडे तुतारीऐवजी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यात यावी यावर देखील चर्चा झालेली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात या संदर्भातला निर्णय हा होणं अपेक्षित असल्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या। मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपनं एकहाती वर्चस्व गाजवलं। त्यामुळे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी जिल्हा परिषदेसाठीची तयारी लगेचच सुरू केली। आज रोहित पवारही पुण्याच्या बारामती हॉस्टेल या ठिकाणी अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत, कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील। जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या सध्या अजित पवार आणि दत्ता भरणेंकडून मुलाखती सुरू आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या प्रत्येक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज तिथले प्रमुखांना बोलवलं जातं आणि त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोण इच्छुक आहे, पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याचा अहवाल अगोदरच दादांनी घेतलेला आहे। त्यामुळे आज त्यांनी त्या बाबतीमध्ये सगळ्याच पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवारसाहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल। काल आम्ही दादांकडे भेटलो, खासदार साहेब, सर्व पक्षातली आमच्या आमदार, आणि एकत्र लढणे ह्या विषयावरती चर्चा झाली। आणि मग एकत्र लढत असताना आम्ही घड्याळाला सोबत घेऊन आम्ही इथं निवडणूक लढण्याचा आमचा एकमत झाला। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढण्यावर वरिष्ठ नेते मंडळींमध्ये एकमत होत असतानाच आमदार उत्तम जानकरांच्या विधानामुळे दोन्ही पक्षातला वाद चव्हाट्यावर आला। जानकरांनी तुतारी चिन्हावरच पक्ष निवडणूक लढवेल असं म्हटलंय। काही जागा धनुष्यबाणालाही सुटतील, काही जागा घड्याळालाही सुटतील, काही जागा मशालीलाही सुटतील, काही जागा काँग्रेसलाही सुटतील। त्यामुळं ये एकत्रित येऊन लढतायत किंवा यांची एकी झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्या निराधार आहेत। आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामार्फतच आणि चिन्हावरती या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत। ग्रामीण भागात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद आहे। दोन्ही पक्ष एकत्र आल्यास शरद पवारांचं नेतृत्व आणि अजित पवारांचं संघटन कौशल्य याचा फायदा
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षातील नेते मंडळी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.